ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. तारणात्या ख्रिस्त प्रभूच्या सणाच्या तयारीनिमित्त नवेनाच्या 5व्या दिवशी आपणा सर्व श्रद्धावंत भाविकांचे या प्रभू मंदिरात सहर्ष स्वागत करतो. नवेनाचा आजचा विषय आहे 10चे 10 शुद्ध झाले होते ना. या विषयावर मनन चिंतन करीत असताना प्रभूच्या आपल्यावरील अनंत उपकारांचे स्मरण करूया. प्रभू परमेश्वर अनंत दयाळू आणि करुणाळू आहे. आम्हा प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक क्षणाला तो आम्हाला वरदानांनी भरतो, आमचा सांभाळ करतो. आमचा प्रत्येक श्वास ही त्याचीच देणगी आहे. परंतु या सर्वांबद्दल आपण देवाचे आभार मानतो का? त्याच्या अनंत उपकारांची जाणीव आम्हाला आहे का? आज ख्रिस्त सभा मोठ्या आनंदाने प्रभू येशू विश्वाचा राजा हा सण साजरा करीत आहे. ख्रिस्ताचे राज्य सार्वकालिक, अविनाशी व सर्व काळ टिकणारे आहे. यावर विश्वास ठेवून प्रभू येशूला आपल्या हृदयाचा, जीवनाचा राजा म्हणून स्वीकारण्यासाठी आजच्या पवित्र मिसा बलिदानात प्रभूकडे पवित्र आत्म्याची विशेष देणगी मागूया व एकाच सामर्थ्यवान व प्रेमळ राज्याची प्रजा म्हणून जीवन जगण्यासाठी एकमेकांसाठी व स्वतःसाठी प्रार्थना करूया. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना या मिसाच्या बलिदानात भाग घेण्यासाठी माझा आमंत्रण. आजच्या दिवसात आम्ही ख्रिस्ताचा हा सण साजरा करत आहे आणि आपल्याला आनंद वाटत आहे. कसं की प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे आणि जगाचा हा राजा आहे. आम्ही हा राजा म्हणून मानतात आणि हे बलिदान आम्ही आज अर्पण करीत आहोत आम्हा सर्वांसाठी. कसं की आम्हाला सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने इथे आणलेले आहे. पुष्कळ समयानंतर आम्ही काही लोक आज उपस्थित आहेत. प्रभू तुम्हाला सर्वांना शांती आणि प्रेम त्याचा स्पर्श तुम्हाला होऊ दे. जसे या 10 वेळाला कुष्ठरोगीला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं होतं, त्याच्यामध्ये फक्त एकट्याने येऊन प्रभूचे आभार मानले. पुष्कळ वेळी आम्ही आमच्या जीवनातील आभार मानायचे विसरलेले आहे आणि मिसाचे बलिदान आहे एक मोठा आभार बलिदान आहे. तर हे आम्ही मनात ठेवून आम्ही खरोखर हे आभार मानण्याची देवाची आम्ही विसरलेले आहे नाही. आम्ही खरोखर मनापासून अंतःकरणापासून आम्ही दुःख आम्ही करून खरोखर आपल्या चुकलेल्या पापाची त्या प्रभूकडे क्षमा मागूया. देव दयावंत परमेश्वर आहे. तो आपल्याला क्षमा करतो आणि त्याची क्षमा आम्हाला मोठे वरदान आहे आणि ते म्हणजे पुस्तकाच्या जीवनाद्वारे प्रभूने आपल्याला क्षमा केलेले आहे. तर हेच मनात ठेवून सर्वजण आम्ही गर्वच म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराचा व तुम्हा भगवतीचा मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकाने मी फार पाप केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व तुम्हा भगवतींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराच्या प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनकडे नेवो.
सर्वसमर्थ व दयाळू परमेश्वरा, विश्वाचा राजा, तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू अनिष्ट शक्तीचा बिमोड करतोस व सर्व वस्तूंना नवजीवन देतोस. स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्वांनी तुझ्या वैभवाचा जयघोष करावा व तुझे अखंड स्तवन करावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारे परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रवेश द्वारे करतो. या पुस्तकातून घेतलेले वाचन. माझे कळपा तुमचे असे होईल, मी मेंढरामध्ये निवाडा करीन. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्याला मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरामध्ये राहून त्यांना ओळखतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अपराच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणातून त्यांना वाचून आणेन. मी स्वतः माझ्या कळप चारी आणि त्यांची निजण्या बसण्याची सोय करेन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी हरवलेल्यांना शोधीन, हाकलून दिलेल्यांना परत आणेन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन, पण लठ्ठ आणि बलिष्ठ यांचा मी नाश करेन. त्यांना मी यथा न्याय करेन. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझे कळपा तुमचे असे होईल, मी मेंढरामध्ये खेळत्या कोपऱ्यामध्ये निवाडा करेन. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद म्हणा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कोणात बसवतो. प्रतिसाद, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो मला संत पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो. तो आपल्या नामासाठी मला नीती मार्गाने चालवतो. प्रतिसाद, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. प्रतिसाद, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहीन. प्रतिसाद, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. कोरडाचे चरित्रास पहिले पत्र यातून घेतलेले पवित्र वाचन. देव सर्वांना सर्व काही व्हावा असा हेतूने तो देव पित्याला राज्य सोपवून देईल. ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे. तो महानिद्रा घेणाऱ्याचे प्रथम फळ असा आहे. मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. प्रथम ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्यांच्या आगमन काळी, नंतर शेवट होईल. तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याकडे राज्य सोपवून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मूर्त होईल. त्याच्या अंकित सर्व काही झाले असेल. जेव्हा होईल तेव्हा जेणे सर्व त्यांच्या अंकित करून दिले त्यांच्या अंकित स्वतः पुत्रही होईल. अशा हेतूने देव सर्वांना सर्व काही व्हावा. हा प्रभूचा शब्द आहे. Hallelujah.
प्रभू तुम्हाबरोबर असो. संत मातृकेचं शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळे करतो, तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करेल. आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवेल. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्या म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेलेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, ताणलेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभू आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले, केव्हा ताणलेला पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्रे दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आले. तेव्हा राजा त्याला उत्तर देईल, मी तुम्हाला नक्की सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. मग डावीकडेही तो म्हणाला, अहो शपथग्रस्तो, माझ्याकडून निघा आणि सैतान आणि त्याचे दूत यांच्यासाठी जो अग्नी सिद्ध केले आहे त्या जा. कारण मी भुकेलेलो होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, ताणलेलो होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी आणि बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभू आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, ताणलेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही? तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला नक्की सांगतो की ज्या अर्थी ह्या कनिष्ठपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सर्वकालिक शिक्षा भोगायला जातील आणि नीतिमान सर्वकालिक जीवन उपभोगायला जातील. प्रभूचे हे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही येशू राजाचा सण आम्ही साजरा करत आहे. तसेच आमच्या देवळाच्या नव्यानं पण आम्ही साजरा करीत आहे. एक गोष्ट आमच्या मनात आजच्या दिवशी येतो की हा येशू राजाचा आम्ही सण साजरा करत आहे. येशू खरोखर राजा आहे का? तो आहे तर कसला राजा आहे? कशा प्रकारचा राजा आहे? दुसरा प्रश्न आपल्याला आपण विचारू शकतो, त्याचे राजासन, त्याचे राजवाड दिसत नाही, ते कोठे आहे? तिसरा प्रश्न आपल्याला आपण विचारायला पाहिजे की हा राजा मला काय करतो? मी त्याचा प्रजा आहे, मी प्रजा असून त्या राजाला मी काय करतो? हे तीन प्रश्न आजच्या दिवशी आम्ही मनचिंतन करायचे आहे.
आम्ही या आधुनिक समाजामध्ये, आधुनिक या आपल्या देशामध्ये आम्ही पाहिलं तर आपल्याला सरकार भेटतो, कसं प्रकारचे सरकार भेटतो. काय गोष्टी असे सांगतात लोक पुष्कळ वेळी टीव्हीवर आणि इंटरव्ह्यू दिला तर कोणी विचारतात त्यांना तुम्हाला भेटेल नाही, आमच्या हिसाबावर नाही आला, आमच्या अकाउंटवर नाही आला, आणि खोटी आम्ही कितीचे वेळी खोटी गोष्टी ऐकतात. आपल्याला मनोरंजन होतो कशाला, त्या भाषणात आम्ही विस्मित होऊन जातात, त्याच्यात आम्ही रुजून जातात आणि आम्हाला आपले मन बदलायचं करतात आणि आम्ही ते खरं आहे असे मानतात. कितीच्या वेळी आम्ही काय ऐकतात त्याच्यामध्ये आपल्याला खरंच वाटत का ते बरोबर आहे ना, आम्ही त्याच्यावर तर्क नाही करतात. आपल्या मनामध्ये फक्त आम्ही ते घेतात आणि आम्ही त्याच्यावर काय विचार नाही करतात. म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो, आज आम्ही रेसुराजाचा सण साजरा करत आहे. हीच गोष्ट इस्रायल लोकांमध्ये होत होती. इस्रायल लोकांमध्ये तीच गोष्ट होत होती आणि लोक वाट पाहत होते न्यायाचे, शांतीचे, त्यांचे जीवन देऊ शकणार म्हणून. सर्व संदेश ते प्रचार करत होते, मसीहा येईल आणि तो तुमचे सर्व दुःख काढून टाकेल, तुम्हाला शांती तिथे मिळेल. आणि यहोशू म्हणतो, मी तुम्हाला शांतीच्या झाडाकडे तुम्हाला नेईन आणि तुम्ही ते पाणी पिशाल, तुम्हाला शांती भेटणार, तुम्हाला तुमचे सर्व संकट दुःख दूर होईल. पहा, संदेशमध्ये वचन दिलेलं आहे, पण हे राज देवाच्या कायद्याप्रमाणे नाही चालत होते, देवाच्या विरुद्ध दाखवत होते आणि त्यांचे नियम ते पाळून पैसे आणि संपत असल्यावर ते मोह दाखवत होते आणि ते त्यांचे राज. आणि ते लोकांना कंटाळा आला होता. आपल्याला पण कंटाळा आला असेल आमच्या सरकारवर, आमच्या इथांवर. आम्ही पाहला या पॅन्डेमिक मध्ये, या संकटग्रस्त रोगामध्ये किती लोक चालते जात होते, गाडी पण नाही तर काय नाही, आणि कोण विचार नाही करत आहे. फक्त इलेक्शन आले की आपण त्याचे सगळे आपण पाहतात, मग हिसाब नाही, किताब नाही, काय नाही. लोक मेले रस्त्यावर, दिसत नाही. हे आपल्या राज्याचे सरकार चालतो कसं की आपण वर बसून असतात आणि काय करत नाही लोकांसाठी. आणि तेच तुम्ही पाहतात कसं करून ते इस्रायल लोकांमध्ये पण त्या काळामध्ये चालत होतं. घरी संदेश तर त्यांना सांगत होता, हे तू करू नका, असे तू देवाच्या कायद्याप्रमाणे विरुद्ध जातो नाही. ते ऐकत नव्हते आणि त्यांचं ते करत होते. तेच आधुनिक काळामध्ये पण आपल्या समाजामध्ये चालतो. यूएसए मध्ये इलेक्शन झाला, प्रेसिडेंट नया प्रेसिडेंट जिंकला, पण जुना म्हणतो मी जिंकलेला आहे. कालच्या बीबीसी मध्ये म्हणतो तो, मी जिंकलेला आहे, मी मानतो मी मला विक्ट्री मिळालेली आहे, मी प्रेसिडेंट आहे. प्रिय पहा झगडा, प्रिय पहा जे काय इलेक्शन मध्ये मतदानाद्वारे निवडून झाले त्या माणसाची जो सत्तामध्ये आहे तो म्हणतो आणि त्याचे काय सांगतो आणि तो सांगतो ते खरं आहे. अशी गोष्ट आपल्यामध्ये, समाजामध्ये, देशमध्ये, इतर देशमध्ये सगळ्याकडे घडत आहे. न्याय आला तिथे अन्याय त्याला दाखवून त्याच्यावर अन्याय म्हणून त्याला तेलाचे खाणं फिरवत आहे. माणूस लोकांची सेवा करत होता, दरिद्रांची सेवा करत होता, गरिबांची सेवा करत होता. कसला माणसाला घेऊन बंदी घरामध्ये बंद करतो आणि त्याला न्याय नाही भेटतो. त्याला त्याने कोर्ट कचेरीमध्ये त्याला एक अपील करण्यासाठी त्याला एक व्यवस्था पण नाही भेटतो. काही लोकांना मी पहा 7 दिवसांनी सुद्धा ते बंदी घरातून बाहेर सुटतात, बाहेर निघतात आणि बाहेर येतात, इन्फ्लुएन्स मारतात आणि कोर्ट मध्ये न्यायाधीश आणि हे सगळे आपण पाहतात कसे चालतात. थोडं डोळे उघडा करून पहा प्रेम, आमचे कानून, आमचे हे सगळं व्यवस्था राजा काय नव्हता, त्याचे राजवाड नव्हता, त्याचे राजस्थान बसायचे ते सिंहासन नव्हता. तो कुठे बसला, त्याच्यावर बसला, तिथे दिसतं आपल्याला त्याच्यावर बसला तो. आणि मुकुट सोडायचा नव्हता त्याच्या डोक्यावर. ही आमची कल्पना
त्याच्या माथ्यावर मुकुट होता, सोन्याचा नव्हता, तो कांट्याने रुजलेला होता त्याच्यात, आणि ते घायाने ते पाणी आणि रक्त निघत होता डोक्यातून पण. आणि हा राजा कसला राजा? त्यासाठी मी विचारतो तुम्हाला, हा राजा कसला राजा? त्या राजा कसला तो राजा? काय केला आम्हाला? आम्हाला मोठे काम केलं ते, मोठ्यात मोठे काम कोणी करू शकत नाही ते काम ह्याने करून दाखवला. आणि ते म्हणजे काम पुस्तके जीवनाद्वारे आम्हाला मुक्ती मिळवून दिली. आणि तो आपल्याला राजा आहे, जो आपले जीवाचा परवा नाही करतो, दुसऱ्यासाठी आपल्या जीवाचा त्याग करतो, त्याकरता खरा राजा. त्यासाठी त्याने बाजूला सुद्धा जेव्हा त्या सैनिकने त्याला टोचला होता गळ्याने, रक्ताने पाणी निघत ते पाहून तो पण आश्चर्य झाला. तो पण आश्चर्य झाला ह्यासाठी एक राजा या प्रकारे मरू शकतो का? पहा त्याला पिलाताने जेव्हा बंदी त्याला पकडला आणि त्याला तिकडे राजाच्या जवळ गेला, पिलाताच्या जवळ, आणि पिलाताने त्याला प्रश्न केला, तू येऊ दे तर राजा आहे? सांगायची गरज नाही. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. इंग्लिश भाषेत सांगतात ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आणि तेच केलं प्रभूने. पिलाताने विचारला, त्याला सांगायला असता मी तुझ्यापेक्षा मोठा राजा नाही सांगितला. तुला माहित आहे, तुला जाणीव आहे, हे शब्द तू सांगत आहे, मी नाही सांगितलं आहे. म्हणजे जो पिलाताने सांगितला त्याने पण त्याला मानला हा राजा आहे. कसा की तू बोलत नाही तरी तुझे जे प्रश्न वर तुझे उत्तर मिळालेले आहे येशूला. त्यासाठी येशूने त्याला तू सांगत आहे. येशूने नाही सांगितलं मी राजा आहे म्हणून. आणि त्यासाठी त्याला जांभळे वस्त्र घालून त्याला त्याची निंदा करायला लागले. ते निंदा करायला कशासाठी की राजा आहे तर असा कसा आहे. सर्व प्रश्न ते होता. राजा आहे तर असा राजा आहे, हा राजा सर्व चंगाई देणारा राजा. हा राजा आहे सर्वांना चंगाई देणारा राजा, सर्वांना बरे करणारा राजा. आज पाहतात आमच्या या नव्याच्या विषयामध्ये 10 जण कुष्ठरोगीला तरी बरे केलेला, आणि पहा 10 जणांचे बरे झाले. पण त्यांनी सांगितलं पहिले तू जाऊन साक्षी दे, म्हणजे याजकला दाखव, याजकला दाखव, आणि त्याप्रमाणे तो काय तो सांगेल. आपण केला त्याचे मेवा घ्यायला नाही आहे. आपण जे काम केला त्याची मेवा त्याने नाही घेतलेली आहे, त्याने त्याचे वाबा नाही घेतलेले आहे. कशा की वाबा ते आपणच येईल, त्याला खबर आहे. वाबा करायची गरज नाही. आज तुम्ही आम्ही सगळे हेच वाबा दिली करतात, प्रेझिंग, थँकिंग, ग्लोरीफाईंग. आम्ही त्याची महिमा करतात, त्याची आराधना करतात, त्याची वंदन करतात, त्याची स्तुती करतात. या कारणासाठी की त्यांनी करायची गरज नाही, आपण त्याची करायची गरज आम्हाला आहे. त्यासाठी आम्हाला तो बरं करतो. 10 जण कुष्ठरोगी नाही आणि ते बसून सर्व बरं करत आहे, घरी आहे त्यांना पण बरं करत आहे. त्यासाठी विश्वास आमचा आहे त्यांच्यासाठी. पण आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केला तर तो पण नक्की बरं होऊ शकतो, ती पण नक्की बरी होऊ शकत. असला राजा दुसऱ्याची सेवा करणारा. आणि दत्तरायाच्या पहिल्या वचनामध्ये येण्याचं तेच सांगतो, न्याय निवाडची गोष्टी सांगतो. मेंढरामध्ये मेंढरा आणि एकड्यामध्ये बोकड्या यांचं सगळं तो न्याय निवाड. शेवट तो राजा असताना बसून त्याचे न्याय करणार. न्याय भक्ती ही गोष्ट माझ्या विद्याला नाही, ही त्याच्या विद्याला म्हणजे विद्याबरोबर बसून तो करणार. आणि ती गोष्ट तो सांगत आहे. दुसऱ्या वचनामध्ये पण आम्ही पाहतात संत पावलाचे बोलत तसं करून तो म्हणतो देव सर्वांना सर्व काही बाबा अशा हेतूने तो देव विद्याला राजा सोपवून देईल. देव विद्या म्हणजे देवाने त्याला सोपवून दिला, जेव्हा तो देवाकडे परत जाईल ते देव विद्या सोपवून देईल. म्हणजे शेवटचा अधिकार त्याच्या विद्याला, त्याच्या विद्याला बदलून दिले. आणि याच्या सूक्ष्मतेस आपल्याला खास करून सांगत राहील.
कसं करून संत माती आपल्याला सांगतो आपला वैभवाने सगळे तो येणार आहे आणि ही गोष्ट आपल्या लोकांची आहे कशासाठी आम्ही येशू परत येणार त्याच्या राजासमोर आणि तेव्हा आमची न्याय निवड तो करणार. ही न्याय निवड कशी होईल तुझ्यामध्ये इच्छा पूर्ण होईल प्रेम. मी काय चांगलं केला तिथे होईल वाईट केला काय आहे तिथे सांगितलं आहे तिथे तुला पाठवेल. म्हणजे काय स्वर्ग आणि नरक अशी गोष्टी पण सांगतो. तिथे अग्नी म्हणजे काय अग्नी उत्पन्न करायचं तिथे नरकात द्यायची गरज नाही. प्रेम आमच्यामध्ये आम्ही अग्नी उत्पन्न करतात आम्हाला स्वर्ग उत्पन्न करायला होत आहे पण आम्ही करत नाही. तिथे अग्नी किती वेळ करायला आम्ही तयार असतात. अग्नी करायचं म्हणजे आम्ही शेतातच पाहत घेतात कितीच वेळेस कुटुंबामध्ये फूट घालतात कितीच्या वेळेस गावामध्ये फूट घालतात आणि असं इलेक्शन येतो तेव्हा आम्ही झोडून बसतात काय करतात प्रेम. आम्ही एखाद्या विरुद्ध बोलतात एक फूट करते सोडत करते आम्ही करतात. नरक नाही आहे का ते नरक आहे. कुटुंबामध्ये नाही करतात का एक मुलाच्या सासूचे आणि सुनेचे दोन मुलांचे सून आहे तर त्याच्यामध्ये नरक नाही उत्पन्न करतात. आम्ही एक सुने जवळ बघायला आता दुसऱ्या सुने जवळ त्याची वाईट देतो. किती केलं तरी तिला मी चांगलं म्हणाले नाही पाहत. किती केलं तरी तिने केलं वाईटच आहे आणि एक सुने केलं सगळं केलं वाईट केलं तरी ते बरेच आहे असं पण आहे. एक वर्षाने बरं केलं आहे एक मुलाने बरं केलेलं आहे मोठ्या मुलाने बारीक मुलाने चांगलं नाही केलं आहे. बारीक चांगलं केलं असलं तरी त्याला आम्ही सांगतात त्याने वाईटच केलं म्हणून तसे तो वाईट ऑलरेडी त्याचे नाव दाखल केलेलं आहे. ही आमची मनोभावना हे विचार आमचे बदलले पाहिजे. हे बदलून काढून टाकलं पाहिजे. आमचे काम आहे सर्वांना कौटुंबिक जीवनामध्ये सासूला सुनेला दोन्ही सून असो तीन सून असो त्यांना आम्ही व्यवस्थित त्याचप्रमाणे एकाला कमी एकाला जास्त एकाला नाही तसं नाही करू शकत. सर्व एकच सारखा तेच येशू काय करत होता. सर्वांना तो आम्हाला तो प्रजा आहे आम्हाला सर्वांची न्याय निवडा एकच सारखं करेल. म्हणजे दरेक आमच्या चुकीप्रमाणे आमच्या काय आम्ही केलेलं आहे त्याच्याप्रमाणे बरे आणि वाईट हे दोन्ही अलग होईल. आणि बरे आहे ते स्वर्गाच्या सुखाला आणि वाईट आहे नरक आणि कुठे नाही प्रेम इथेच आहे आमच्यामध्येच आहे. आम्हीच उत्पन्न करत आहे स्वर्ग पण आम्हीच उत्पन्न करत आहे. आमच्या कुटुंबामध्ये शांती प्रेम आणि चांगलं वातावरण आम्ही ठेवत आहे. त्या कुटुंबामध्ये स्वर्गच आहे. प्रेम कसे होतो पहिलं प्रार्थना येशूचे नाव आठवण करायचे. दर दिवस सकाळी आम्ही बरेच महिने बरे होते. ख्रिस्त आम्हाला मिळाला नाही पण मिसेचे बलिदान भेटत होते. किती जणांनी इथे उपस्थित आहे दर एक दिवस पाहायला आत्महत्या करू शकतात. आपण इथे उपस्थित आहोत पण आपण कितीच वेळ आपण दर दिवस आपल्या घरी कौटुंबिक जीवनामध्ये रोजची आम्ही प्रार्थना केली हे देव मला विचारणार. तो कुटुंबामध्ये कितीच्या वेळे दुसऱ्या विचारमध्ये तू गुंतून राहिला प्रार्थना महत्त्व नाही दिली हे आपले जीवन आपल्याला येशू विचारणार. एक दिवस विचारणार आमचे शेवट येईल तेव्हा विचारणार न्याय होईल. मी नाही शकत किती जणांना भुकेला होतो मी त्याला खायला दिला पियाला दिला काढायला दिला. म्हणजे आजूबाजूला दुःखी आहेत कष्टात आहेत त्रास अडचणीत आहेत मी ते तोंड फिरून जातो. कितीच्या वेळेस मी एक भाव मोठा आहे दुसरा भाव गरीब आहे त्याला थोडं तरी द्या द्या थोडा तरी दान द्या त्याला. तुझंच भाव आहे तुझीच भेट आहे तुझीच आई आहे. कितीच्या वेळे आम्ही त्याच्यावर पाहतात ते आई वडिलांना तिथे सोडून देतात आणि इतकेच करून तुला तिला काय होत नाही त्याला काय होत नाही. म्हातारे असताना त्याला काय करता येत नाही आता ते उपयोग नाही कसं झालं. माणूस आपल्याकडे किती वेळ चालतो प्रेम कशासाठी कधी कधी कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही फूट घालतात आणि त्यामुळे प्रभूची चंगाई प्रभूचे आशीर्वाद याच्या ब्लॉक होत जातो. ते फोन कॉल प्रभूचे बंद होतो. कशासाठी तू करत आहे ते काय आहे ते चुकीचे आहे तसं नको कर ते बंद कर करायचे आहे तर आणि ते सांगा दुसरं ते करत आहे ते बंद कर. आम्ही त्याला कसे सांगू करू दे ना आपल्याला काय पडलं ते असं नको करा. कशासाठी आपल्याला पडलेलं आहे त्याला काढून व्यवस्थित गाईड मध्ये टाकायचं आहे. आपण करायला पडतो कधी कधी प्रेम तो मला काय सांगेल मध्ये त्याचा संबंध खराब होईल ना. आता स्वतःचे मित्र आहेत तो तुझे आई वडिलांना असं करतो आई वडिलांना रस्त्यावर
तो अनोळखी माणूस तोच आला सामरितन, तो येऊन प्रभूचे आभार मानतो. प्रभू विचारतो, मी 10 हजार केलेलं रे? नो, कुठे केले? 10 हजार मी चंगाई दिलेली, 4 हजार मी 10 हजार मी बरं केलेले, ते कुठे गेले? तू एकटाच कसा? तो एकटाच राजा मानून गेलो. कधी कधी आम्ही 10 जणांमध्ये ते 9 जणच आहेत. एक तो समाजात अन्य जातीचा तो माणूस नाही आहे. कसा की आमच्याकडे हे विचार नाही आहेत. कसा की कृतज्ञ, ग्रेटफुलनेस, ग्रॅटिट्यूड हे महत्वाचे. देवाला पण आम्ही द्यायला पाहिजे, देवाने केलेल्या उपकारासाठी. आणि येशूने खास करून आपले बलिदान कुसाला चढवून आम्हाला खरं प्रजा म्हणून मानून घेतले. एक राजा जसं मानून घेतला. आज आम्ही त्याचे स्तुती करायचे, त्याचे आराधन करायचे, त्याचे बाबा करायचे. आमचे दलित जातीची कर्तव्य आहे. ही कर्तव्य आम्हाला पार पडायला प्रभूची कृपा आणि शांती मिळावी म्हणून या प्रार्थना. देवाचे शब्द आता तुम्ही ऐकले, मला चिंतन केले आहे. तर आता आम्ही आपला विश्वास देवावर प्रगट करून घेऊया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा कर्ता सर्व परमेश्वर पिता ज्याला विश्वास आहे, त्याच्या एकट्या पुत्रांच्या तो पवित्र आत्म्याच्या एकाने गर्भे संभवला, कुमारी मुलीपासून जन्माला, वाद्य विराजाच्या मुलाकडे गेले, दुःख भोगले, त्याला कुशावर केले, तो मरण पावला, त्याला बोलले, तो चौकात उतरला, स्वर्गात चढला आणि सर्व देवतेच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांच्या न्याय करायचा नाही. पवित्र आत्मा, पवित्र ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संवाद, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यावेळी आम्ही आमचे गरजो प्रभू चरणी ठेवूया. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकारून ख्रिस्त केंद्रित जीवन जगणारे आपले परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आपले महागुरु स्वामी फिलिप नेरी, इतर सर्व महागुरु, धर्मगुरु, धर्मबंधू, धर्मभगिनी यांना त्यांच्या सेवामय जीवनात प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श व्हावा म्हणून ख्रिस्त राजाकडे विशेष प्रार्थना करूया. संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोना सारख्या महामारीपासून सर्वांचा बचाव व्हावा. जे लोक या व्हायरसने बाधित आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व जे लोक मरण पावले आहेत त्यांना स्वर्ग राज्यात सुखाची जागा मिळावी म्हणून दयावंत ख्रिस्त राजाकडे कळकळीने प्रार्थना करूया. आज इथे उपस्थित असलेल्या व इतर सर्व संत थॉमसपाडा, चौडा व खेळवीच्या भाविकांना तसेच इतर सर्व भाविकांना चांगले आरोग्य लाभावे, कुटुंबात प्रेम व शांती नांदावी व ख्रिस्ताची प्रजा म्हणून खरे ख्रिस्ती जीवन सर्वांना जगता यावे. या कृपेसाठी ख्रिस्त राजाकडे विशेष प्रार्थना करूया. लोकप्रतिनिधी, प्रसेवक यांना जनतेच्या हिताचे योग्य निर्णय घेण्याची सुबुद्धी व विवेक शक्ती लाभावी. आमच्या देशात व अखिल जगात
सर्व हेतू आमचे प्रार्थना तुझ्या समोर ठेवलेले आहेत. आमच्या मनात आमच्या अंतःकरणात अधिक जास्त गरजू सुद्धा आहेत. त्या सर्व गरजांची जाणीव तुला आहे प्रभू. जे गरजू आम्ही नाही मागितले आहेत त्या गरजावर सुद्धा तुझा आशीर्वाद कर आणि ते स्वीकारू घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. म्हणजे आपले या बंधन वगैरे आपल्या बलिदान सर्व समर्थ पित्याला मानवा म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या पुत्राने ज्या समर्पणाद्वारे मानवाचा तुझ्या बरोबर समेट करून आणला ते समर्पण आम्ही तुला अर्पण केले आहे. या समर्पणाच्या कृपादानाने या जगात ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या प्रभूकडे जावा. प्रभू परमेश्वराचा आभार मानूया. हे प्रभू त्या सर्व सनातन परमेश्वराचे जे नित्य व सर्वदा आभार मानवे योग्य व कारणदायक आहे. तुझा एकलौता पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याला तू सनातन याजक व विश्वाचा राजा म्हणून पवित्र तेलाने अभिषेकित केले. याजक म्हणून त्याने क्रूसाच्या वेदीवर आपल्या प्राणाचे अर्पण केले आणि शांतीदायक अशा ह्या एक व परिपूर्ण बलिदान सर्व मानव प्राण्यांचा उद्धार केला. सत्य व जीवन, पवित्र व कृपा, न्याय, प्रीती व शांती त्यांनी परिपूर्ण असे सनातन व सर्व व्यापक राज्य तुला म्हणजेच आपल्या सर्वसमर्थ पित्याला सादर करता यावे म्हणून सर्व सृष्टीवर त्याने आपले राजपद प्रस्थापित केले. आणि म्हणूनच स्वर्गीय दरबारातील दूताच्या सर्व गायक वर्धनच्या बरोबर निरंतर गुणगान समळ होऊन आम्ही तुझा गौरव गीत गातो. Amen.
ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या पुत्रसानापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, वापरून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नवे व शाश्वत करायचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापसमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या दासाचे आपण जय घोष करूया. सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेचे आगमन कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तदायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आगमन कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडून दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिच्या पती, सारे प्रशिक व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संत सगळा आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात आहे, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व स्वतंत्र पित्या तुझ्या सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आजच्या शुभ संदेशात आम्ही ऐकलं आहे, प्रभू ख्रिस्त राजा म्हणून आम्ही त्याला स्वीकारलेले आहे. त्याचे जीवन कुसावत, त्याची वेदी त्याने चढून आपल्यालाच आपण समर्पित केलेला, त्याग केलेला हा राजा आहे. त्यानेच केलेली प्रार्थना आता आम्ही सर्वजण एकत्रित म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील देवाप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला माफ हे प्रभू, सर्वांपासून आमचे सोडू कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या काळाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेरणेची व शाश्वत जीवनाच्या आशेने वागत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेरितांना म्हणालास, मी तुझ्यासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नको, तर तुझ्या ख्रिस्ताचे शरीराकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्याचे शांती वाईट करण्याची कृपा कर. तो नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास प्रेमाने शांती बदल करूया. शांती. Hey
हा पहा प्रभू येशू ख्रिस्त आहे जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू. त्या कोकरूच्या भोजनात भाग घेतलेले आम्ही सर्वजण धन्य. Wow.
तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे जा ख्रिस्त शांतने आणि प्रेमाने तुम्हाला पाठवणी देता येत आहे.